नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज थोडा विषय असा आहे की हे सोशल मीडियावरती आल्यावर जे आपल्याला एवढं ज्ञान नव्हतं बरं का. ज्यावेळेस आपण चॅनल सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला एवढं याच्यामधलं ज्ञान नव्हतं. पण खरं सांगायचं म्हणजे ज्यांच्याशी आपलं कुठलंही नातं नाही आणि कुठलाही संबंध नाही, कधी आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही, पण खरंच त्या ताईंचे उपकार माझ्यावरती खूप आहेत. आणि यांचा विषय म्हणजे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळं माझं चॅनल लवकर मॉनिटाईज झालं आणि मला जास्तीत जास्त या चॅनलवर ग्रोथ भेटला. अशा दीपाताई, त्यांचं पण चॅनल आहे, समिंद्रा गोट फार्म या नावानं त्यांचं चॅनल आहे. मित्रांनो, त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि खरंच त्यांनी मला मार्गदर्शन केल्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यांचा वेळोवेळी सल्ला राहायचा, दादा तुम्ही असं करा. मोठ्या बहिणीचा जसा लहान्या भावाच्या डोक्यावर हात असतो तसाच दीपाताईंचा मला मोठ्या बहिणीसारखा सपोर्ट होता. त्यांनी भरपूर काही सपोर्ट केला आणि त्यांचा आपण काल एक व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत. तर त्या व्हिडिओला त्यांनी कमेंट केली, ताईंना खूप सुंदर कमेंट केलेली आहे. आणि कमेंट अशी केलेली आहे की ज्यांच्याकडं हिरव्या चाऱ्याचं समजा प्रॉब्लेम असेल, आता माझ्याकडंच आहे समजा, माझं वैयक्तिक धरा, माझ्याकडं पाण्याचं प्रमाण कमी आहे, तर ते ताईंनी अशी कमेंट खूप सुंदर टाकलेली आहे की तुम्ही 5 शेळ्या सुका चारा विकत घेऊन किंवा तुमच्या घरी असेल तर तो आणि थोडाफार हिरवा चारा जर केला तर त्याच्यावरती तुमच्या 5 शेळ्या 100% तुम्ही सांभाळू शकता. तर योग्य उत्तर आहे त्यांचं. ते ताईकडं पण पहिल्यांदा शेळ्या होत्या, पण काही अडचण नसतो. कसं असतं, खऱ्याच्या मागं खूप काही संकट असतात, अडचणी असतात आणि त्या संकटाला त्याला समोर जावं लागतं. असं आमच्या ताईच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट आली होती, पण ते निवारले आणि त्याच्यामुळे त्यांनी शेळ्या कमी केल्या. आता म्हैस पालन त्यांच्याकडं आहे, दुग्ध व्यवसाय आहे, चांगलं चालू आहे त्यांचं. आणि परत चांगल्याच वाटचाल सुरू केलेली आहे त्यांनी. थोडे संकट येत असतात माणसाच्या, चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, पण त्याला सामोरं जावं लागत असतं आणि त्याच्यामधून आपल्याला पर्याय काढावा लागत असतो. तसंच आमच्या दीपाताईनं पर्याय काढलेला आहे आणि आता म्हैसपालन हा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. समिंद्रा गोट फार्म या चॅनलवर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि एक वेळेस त्यांचे व्हिडिओ बघा, खूप सुंदर असतात. कारण की असं म्हणणं आहे की आज माणूसच हा व्यवसाय करू शकत नाही, तर आपल्या ताई असेल, कोणी असेल, आई असेल, कोणी असो, समजा महिला मंडळी पण हा व्यवसाय करू शकतात आणि याच्यामधून जिद्द दाखवण्याचं काम हे दीपाताईनं केलेलं आहे. तर मित्रांनो, सांगण्याचं पर्याय एक की तुमच्याकडे शेती कमी असेल किंवा चारा कमी असेल, हिरवा चाराचं नियोजन नसेल, तर सुका चारा तुम्ही विकत घेऊन त्याच्यावरती 4-5 शेळ्याचं नियोजन करून शेळीपालन चांगल्यापैकी करू शकता. पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर 100% तुम्ही सुका चारा घेऊन 90% सुका चारा आणि 10% जर तुमच्याकडे हिरवा चारा असेल तर त्याच्यामध्ये तुमचं 5 शेळ्या, नक्कीच शेती कमी असू द्या तरी पण तुम्ही 5 शेळ्यावरती शेळीपालन चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि त्याच्यामुळे चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता. दीपाताईंना माझ्या अगोदर त्यांचं चॅनल होतं दीपाताईंचं. बरेच दिवस त्यांनी मला भरपूर काही सपोर्ट केला आणि ज्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेस आपलं चॅनल लवकरात लवकर ग्रोथ झालं आणि चॅनल मॉनिटाईज झालं. म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, कोणीतरी गुरु आपल्याला असल्याच्या नंतर आपण मागं वळून बघत नाही, आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून समोर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि खरं सांगायचं म्हणजे आजच्या कलियुगामध्ये जवळचे सहकार्य करत नाहीत की बाहेरचे लोक सहकार्य करतायत. जवळच्याला वाटतं आपला हा समोर गेला नाही पाहिजे, आपल्या समोर नाही गेला पाहिजे, आपल्या पुढं पोहोचला नाही पाहिजे. पण त्या ताईंनी मला इतकं मार्गदर्शन केलं, खरंच मी त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही. जर मी कुठं चुकलो तर त्यांनी ताबडतोब मला कमेंट करायची, दादा असं आहे, असं करू नका, अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ शेअर करा.
त्याच पद्धतीनं मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. त्यांच्या आशीर्वादानं माझं चॅनल लवकरात लवकर ग्रोथ झालं आणि आज मी कुठंतरी त्यांच्या मार्गदर्शनानं इथपर्यंत पोचलेलो आहे. असंच आणि त्यांचं मार्गदर्शन आणि तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. मी एकला व्हिडिओ शेअर करून माझं अस्तित्व नाही हे करू शकत, कारण तुमचा सपोर्ट भरपूर आहे. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, कारण की आपली परिस्थिती ही गरीब आहे आणि रिअल स्टोरी जी आहे ती आपलं प्रोत्साहन देण्याचं आपलं काम असतं. जे आपले शेतकरी बांधव आहेत, शेळीपालक बांधव आहेत, त्यांच्यासाठी आपला प्रेरणादायक हा व्हिडिओ असतो, जेणेकरून हा आपला शेतकरी कुठंतरी निगेटिव्ह होऊ नये, याला काहीतरी याच्यापासून मार्गदर्शन भेटावं व जो निगेटिव्ह झालेला आहे, जो शेतकरी निगेटिव्ह झालेला आहे, तो पॉझिटिव्ह होऊन त्याला पुढं चालून काहीतरी वाट आपलं आयुष्य कसं घडवायचं याच्या विषयावरती आपले नवनवीन व्हिडिओ असतात. आणि मित्रांनो, खरंच तुम्ही आजपर्यंत भरपूर काही सपोर्ट केलेला आहे. असा सपोर्ट मला तुमचा असणं गरजेचं आहे. खूप काही म्हणजे तुमच्याकडून मला सपोर्ट झालेला आहे, त्याच्यामुळे मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. आणि असाच सपोर्ट इथून समोर पण असू द्या. जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि तुमचा हा शेतकरी लहाना भाऊ म्हणून समजून घ्या आणि लहान्या भावाला जास्तीत जास्त कसा समोर जाईल याचे प्रयत्न तुम्ही करा. कारण आपली परिस्थिती अशी आहे दादांनो, खूप बिकट परिस्थिती आहे, पण तरी पण आपण मनामध्ये काही असू द्या, वरती आपलं हास्य असतं. तुम्हाला थोडक्यात आनंद देण्यासाठी आपण हे व्हिडिओ शेअर करत असतो तुमच्यापर्यंत. मनामध्ये खूप दुःख असतात, खूप अडचणी असतात, पण तुमच्यासमोर आल्याच्या नंतर तुमच्यासोबत बोलायचं म्हणल्यानंतर सगळं दुःख बाजूला ठेवावं लागतं आणि तुमच्यासोबत बोलण्याचं धैर्य आणि चांगलं म्हणजे तुम्हाला उत्साह देण्याचा प्रयत्न मी करीत असतो. दीपाताईचे खूप खूप आभार आणि असा सपोर्ट राहू द्या ताई तुमचा. खरंच आज त्यांचं पण खूप म्हणजे संकटातून निघले ते, पण कसं असतं, देव तारी त्याला कोण मारी. देवाचा जर आशीर्वाद असला तर तुम्हाला कुठलंही किती लोक तुमच्यावर कोपू द्या, काही होत नाही. फक्त वरच्याचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. वरच्याचा आशीर्वाद असला तुम्ही खालची काहीच करू शकत नाही, कितीही कोपले तरी काही होत नाही. फक्त इमानदारी सोडायची नाही, मेहनत सोडायची नाही. 100% आपल्याला यश भेटल्याशिवाय राहत नाही. आज न उद्या 1 महिना 2 4 महिने 1 वर्ष लागेल, पण 100% यशच होणार, यशच भेटणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर तुम्ही पण कमीत कमी 5 शेळ्या जर केल्या तरी चाऱ्याचे नियोजन चांगल्यापैकी लावलं, तुमच्याकडे शेती नसेल, कमी असेल, तरी पण तुम्ही नियोजन चांगल्यापैकी करून त्याच्यामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता. तर चला थांबूया मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच, शेळी पालनाविषयी असेल तर नक्की शेअर करा. त्याच्यावरती मी व्हिडिओ शेअर करण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करेल. तुमचे काही अडचणी असेल तर नक्कीच त्या अडचणीला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. फक्त तुमची एक कमेंट मला नक्कीच पाहिजे, की जेणेकरून मला तुमचं कमेंटचं उत्तर देण्याचा अधिकार भेटला पाहिजे. असे नक्कीच कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करजा मित्रांनो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले प्रत्येक व्हिडिओ हे प्रेरणादायक असणार, मोटिवेशनल असणार. तुम्हाला त्याच्यामधून काहीतरी सल्ला भेटणार. अशीच व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. चला थांबूया इथंच. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.